या तयार केलेल्या खताचा वापर लिंबूच्या झाडाला केला तर झाडाची वाढ चांगली होऊन झाडावरती खूप सारे लिंबू लागण्यासाठी ही मदत होईल। लिंबूच्या झाडाला या वर्षातून 2 वेळा ही लिंबू लागत राहतात आणि एकदा लिंबू येऊन गेले की पुन्हा आणखी नव्याने लिंबू येण्यासाठी झाडावरती काही कामे करावी लागतात आणि खते देखील ही द्यावी लागतात, कारण कुंडीमध्ये लावलेल्या या झाडाला आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच पोषक तत्वे ही मिळत राहतात। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP किचन गार्डनिंगमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये लिंबूच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडाच्या वाढीसाठी भरपूर फुले फळे लागण्यासाठी झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची, झाडाला खते कोणती द्यायची, या सगळ्याविषयीची माहिती देखील पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। आपल्या बागेत कुंडीमध्ये जेव्हा आपण लिंबूचे रोप लावतो तेव्हा ते नेहमी कलम केलेलेच लावावे, कारण कलम केलेल्या रोपावरती लिंबू हे लवकर आणि जास्त प्रमाणामध्ये लागत राहतात। कुंडीमध्ये हे रोप लावताना सुरुवातीला माती ही चांगल्या प्रतीची भुसभुशीत तयार करावी। तर त्यासाठी एक भाग साधी माती, एक भाग मुरमाड माती आणि एक भाग कोणते एखादे नायट्रोजनयुक्त खत म्हणजे शेणखत किंवा गांडूळ खत व्यवस्थित मिक्स करायचे आणि त्याच्यामध्ये थोडी हळद किंवा राख मिक्स करायची, म्हणजे झाडावरती कीड ही लागत नाही। अशा प्रकारे माती तयार करून त्याच्यामध्ये जर तुम्ही हे रोप लावले तर खूप चांगले वाढते आणि पुढे जाऊन त्याच्यावरती भरपूर अशी फुले लिंबू लागण्यासाठी मदत होते। लिंबूचे झाड कुंडीमध्ये लावल्यानंतर ती कुंडी अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असा हा सूर्यप्रकाश मिळेल, कारण या झाडाला वाढीसाठी जास्त सूर्यप्रकाशाची ही आवश्यकता असते। जर लिंबूच्या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळाला नाही तर झाडाची वाढ होत नाही आणि त्याचबरोबर झाडावरती लिंबू देखील हे जास्ती लागणार नाहीत। कोणत्याही झाडावरती जास्त प्रमाणामध्ये फुले फळे लागण्यासाठी त्या झाडाची चांगली वाढ होणे हे आवश्यक असते। तर त्यासाठी महिन्यातून एकदा कोणते एखादे नायट्रोजनयुक्त खत दिले तर झाडाची वाढ ही चांगली होते। तर आज आपण हे शेणखतापासून तयार केलेल्या या लिक्विड खताचा वापर करणार आहोत। तर त्यासाठी हे जे शेणखत आहे ते 2 ते 3 दिवस हे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे, म्हणजे याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ते पाण्यामध्ये उतरतात आणि आपले हे जे खत आहे ते तयार होते। तयार झालेले हे जे खत आहे त्याचा देखील वापर आपल्याला डायरेक्ट झाडावरती न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच वापर करायचा आहे, कारण तयार झालेले हे जे खत आहे ते थोडे स्ट्रॉंग असते, त्यामुळे झाडाला नुकसान होण्याची देखील शक्यता असते। आता उन्हाळा हा चालू झालेला आहे, त्यामुळे अशा प्रकारे लिक्विड खते तयार करून दिली तर ते झाडांना एखाद्या टॉनिक प्रमाणे हे काम करत असतात। शेणखतामध्ये जे नायट्रोजन असते त्याच्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होतेच, पण झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येतात आणि जे फांद्या तयार होतात त्या देखील ह्या सुदृढ आणि मजबूत होतात। झाडावरील फांद्या ह्या जेवढ्या मजबूत असतात तेवढ्याच त्या फांदीवरती फुले आणि फळे लागण्याचे प्रमाण हे जास्ती असते। आता मी या ठिकाणी हे जे लिक्विड खत घेतलेले आहे ते जर 1 मग असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला अजून 3 ते 4 मग हे साधे पाणी मिक्स करून नंतरच याचा खत म्हणून वापर करायचा आहे। आणि तयार केलेल्या या खतामध्ये आपल्याला अजून एक वस्तू मिक्स करायची आहे, ते आपण पुढे पाहणार आहोतच। झाडाला या खते देण्याबरोबरच झाडावरती काही कामे देखील करावी लागतात। त्यामध्ये करायचे काम म्हणजे या झाडाची ही छाटणी करावी। आता फेब्रुवारीमध्ये तुम्ही लिंबूच्या झाडाची छाटणी करू शकता। छाटणी केल्यामुळे झाडावरती खूप सारे असे नवीन फुटवे येतात, नवीन फांद्या तयार होतात आणि याच्यावरतीच भरपूर फुले फळे लागत राहतात। आता आपण झाडाला देण्यासाठी ही जी दुसरी वस्तू खत म्हणून घेतलेली आहे ती म्हणजे ही राख आहे। लाकूड जाळल्यानंतर अशा प्रकारे ही राख तयार होते। राख ही झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त अशी आहे। राख ही खत म्हणून जसे काम करते तसेच ती कीटकनाशक बुरशीनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा फायदा होतो। राखेमध्ये झाडांना फुले फळे लागण्यासाठी ज्या घटकांची म्हणजेच पोषक तत्वांची आवश्यकता असते ते सर्व घटक या राखेमध्ये असतात, त्यामुळे याचा वापर जर खत म्हणून केला तर झाडावरती भरपूर फुले फळे लागण्यास मदत होते। मात्र या राखेचा वापर हा अगदी प्रमाणशीर करायचा आहे, जास्ती वापर करायचा नाही। म्हणजे आपण हे जे तयार केलेले लिक्विड खत आहे ते साधारण 1 लिटर असेल तर त्याच्यामध्ये फक्त 1 चमचा ही राख मिक्स करून हे खत तयार करून घ्यायचे आहे। तयार केलेले खत झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील जी माती आहे ती अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची, त्यामुळे आपण दिलेली जी खते आहेत ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला फायदा होतो। आणि माती हलवून मोकळी केल्यामुळे ती भुसभुशीत राहते, त्यामुळे अशा मातीमध्ये आपल्या झाडांची वाढ देखील ही
चांगली होत असते। त्यामुळे 15 ते 20 दिवसातून एकदा अशा प्रकारे माती हलवून मोकळी जरूर करावी। आता आपण हे जे खत तयार केलेले आहे ते एका झाडासाठी म्हणजे 12 ते 15 इंच या कुंडीमध्ये लावलेल्या या झाडाला 1 ते 1.5 मग या प्रमाणामध्ये हे खत महिन्यातून एकदा हे दिले तर झाडावरती खूप सारी फुले फळे लागण्यासाठी मदत होते। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।